तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिशाचनी किती प्रकारच्या असतात. पिशाचनी या संस्कृतीत, पुराणामध्ये आणि लोककथांमध्ये विविध प्रकारच्या असतात. भारतातील विविध प्रदेशांमध्ये पिशाचनीच्या विविध प्रकाराची विविध नावं आणि कहाण्या प्रचलित आहेत. या लेखात पिशाचनीच्या प्रकाराची चर्चा करण्यात येईल. यातील काही पिशाचनी या फक्त लोककथांमध्ये आढळतात, तर काही पिशाचनी या धार्मिक ग्रंथांमध्ये देखील उल्लेखल्या जातात. पिशाचनीच्या विविध प्रकारांचा समावेश करून आपण त्यांच्या विविध लक्षणांची आणि कथांची माहिती घेऊ. चुडेल. चुडेल ही पिशाचनीच्या सर्वात प्रसिद्ध प्रकारांपैकी एक आहे. उत्तर भारतात चुडेलला वेश बदलण्याची आणि भ्रम निर्माण करण्याची क्षमता असते. असे समजूत आहे की ती सुंदर स्त्रीचा अवतार धारण करते आणि पुरुषांना आकर्षित करून त्यांचे रक्त पिते. चुडेलचे पाय उलटे असतात, त्यामुळे तिची ओळख पटवता येते. मुंडही. मुंड ही पिशाचनी दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. या पिशाचनीला डोके नसते आणि ती आपले डोके हातात धरून फिरते. ही पिशाचनी रात्रीच्या वेळी फिरते आणि ती बळीच्या मांसाचा उपभोग घेते. तिची उपस्थिती भयानक असते आणि लोक तिला टाळण्याचा प्रयत्न करतात. ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस ही पिशाचनी विशेष ब्राह्मण जातीच्या व्यक्तीचा आत्मा असतो. असे मानले जाते की ब्राह्मणांच्या मृत्यूनंतर त्यांचे पवित्र कर्मकांड न केल्यास तो ब्रह्मराक्षस बनतो. ब्रह्मराक्षस अत्यंत विद्वान आणि शक्तिशाली असतो, परंतु त्याच्या मनात अत्यंत क्रोध आणि द्वेष असतो, त्यामुळे तो लोकांना त्रास देतो. याक्षिणी. याक्षिणी हे देवता कुटुंबातील एक प्रकार आहे, पण काही ठिकाणी त्यांना पिशाचनी मानले जाते. याक्षिणी सुंदर आणि आकर्षक असतात आणि त्यांना संपत्ती व वैभवाची अतिशय आवड असते. याक्षिणी अनेकदा भटकत असतात आणि आपल्या प्रियजनांच्या आसपास राहतात. त्यांच्या कथा पुराणामध्ये विविध प्रकार आढळतात. राक्षसी. राक्षसी ही पिशाचनीची एक जात आहे. राक्षसी अनेकदा महाकाव्यांमध्ये विणवल्या जातात. रामायण आणि महाभारतात यामध्ये राक्षसिणीचे उल्लेख आढळतात. राक्षसी क्रूर, अत्याचारी आणि मानवतेला हानी पोचवणाऱ्या असतात. त्यांना विविध प्रकारचे विकार आणि गुणधर्म असतात. डाकिनी. डाकिनी या तांत्रिक परंपरेतील पिशाचनी आहेत. तांत्रिक साधना आणि मंत्रविधीमध्ये डाकिनीचा विशेष उल्लेख असतो. डाकिनी अत्यंत शक्तिशाली असतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची कला अवघड असते. डाकिनी विविध प्रकारच्या तांत्रिक कृत्यांसाठी वापरल्या जातात. भूतनी. भूतनी ही मृत आत्म्याची एक पिशाचनी आहे. असे मानले जाते की जी व्यक्ती अचानक मृत्यू पावते तिचा आत्मा भूतनी बनतो. भूतनी आपल्या प्रियजनांच्या आणि आपल्या मृत्यूच्या जागी भटकते. तिला शांती मिळत नाही, म्हणून ती लोकांना त्रास देत राहते. बेताळ. बेताळ हे विशेष प्रकारचे भूत आहेत जे शवांवर अधिष्ठान करतात. भारतातील कथांमध्ये बेताळाचे वर्णन विविध प्रकारे केले आहे. बेताळ लोकांना भ्रमित करतात आणि भयानक रूप धारण करतात. बेताळाचे कथा विविध प्रकारे रंगवलेल्या आहेत. पिशाचनी. पिशाचनी ही सर्वसाधारण पिशाचनी आहे. हिचे वर्णन विविध प्रकारे करण्यात आले आहे. पिशाचनीच्या कथा विविध भागात विविध प्रकारे आहेत. ती माणसांना भुरळ घालते आणि त्यांची हानी करते. पिशाचनीचे विविध प्रकार, रूप आणि गुणधर्म असतात. पिशाचनीच्या कथांवर समाजावर विविध प्रकारे प्रभाव पडतो. काही ठिकाणी या कथांवर
मनोरंजनाचे साधन मानले जाते, तर काही ठिकाणी त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते. पिशाचिनीच्या कथांमुळे समाजातील भीती आणि श्रद्धा वाढतात. लोक या कथांमधून विविध प्रकारचे नैतिक आणि धार्मिक धडे घेतात. काही वेळा या कथांचा वापर समाजातील नियमाचे पालन करण्यासाठी केला जातो. पिशाचिनीच्या विविध प्रकारांच्या कथा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये आहेत. हिंदू धर्मातील पुराणांमध्ये पिशाचिनीच्या विविध अवतारांचा उल्लेख आहे. या कथांमध्ये पिशाचिनीच्या शक्ती व अत्याचार आणि त्यांचे प्रभाव यांचे वर्णन करण्यात आले आहे. या कथांमुळे समाजात श्रद्धा आणि विश्वास निर्माण होतो. पिशाचिनीचे विविध प्रकार विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांमध्ये आढळतात. या कथांमुळे समाजात विविध प्रकारची श्रद्धा आणि भीती निर्माण होतात. पिशाचिनीच्या कथांनी लोकांच्या मनोवृत्तीवर, वर्तमानावर आणि आचारसंहितेवर परिणाम केला आहे. पिशाचिनीच्या विविध प्रकारांच्या कहाण्यांनी भारतीय लोककथांना एक समृद्ध वारसा दिला आहे, जो अजूनही लोकांमध्ये प्रचलित आहे. पिशाचिनीच्या कथांनी आपल्या संस्कृतीत एक अद्वितीय स्थान निर्माण केले आहे, ज्यामुळे या कथांचा अभ्यास आणि संशोधन करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.